आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। आम्हाला एकतर लेखी स्वरूपात आजच्या द्या, नाहीतर महत्त्वाचा विषय असा आहे की इथं आंदोलन आणि उपोषण हा दोन्ही प्रकारे छेडलेला आहे। हा विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी केलेला आहे। 6 महिन्यापूर्वी केला होता, त्याची दखल कोणी घेतलेली नाहीये, म्हणून ही उपोषणाची वेळ आलेली आहे। यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का विद्या मंदिर अंजूर हायस्कूल ही आमच्या इथून कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटरवर आहे। त्या किलोमीटर जाताना विद्यार्थ्यांना 5, 10, 15, 20 मिनिटाचा कालावधी लागतो। त्याच्यामुळे हा आम्हाला सोयीस्कर रस्ता होता। हा बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प आलाय त्याच्यामुळे हा रस्ता आमचा बंद होत आहे। या रस्ता बंद होताना त्यांना पर्यायी मार्ग दिलेला आहे, तो दूरवर 5 ते 6 किलोमीटरचा आहे। आता या विद्यार्थ्यांनी जे काही दप्तराचा ओझा आहे हे नेणं पॉसिबल नाहीये। त्याच्यामुळे आम्ही ते मागणी करतोय का या विद्यार्थ्यांसाठी आणि गावकऱ्यांची शेती ही आमच्या इथून बाजूला आहे, पण कारशेड असल्या कारणाने तिकडचा रस्ता बंद होत आहे। कमीत कमी 200 ते 250 एकर शेती आहे। त्या शेतीकडे जाण्यासाठी, ट्रॅक्टर जाण्यासाठी किंवा भारे वगैरे आम्ही नेतो, भात कापतो, त्याला गैरसोय नाही होण्यासाठी आम्ही ती मागणी करत आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा, आमच्याकडे सरकारी हॉस्पिटल एकच आहे, तो अंजूर गावामध्ये आहे। याला पर्यायी नाहीये। तिथे आमच्या महिला त्या डिलिव्हरी वगैरे होतात, तर जे डिलिव्हरीचा टाइम असतो आम्हाला 5-10 मिनिटं पोहोचणं शक्य असतो, पण हा उर्वरित रस्ता दिला तर ह्याच्याकडनं शक्य होणार नाही। आणि जोपर्यंत हा फैसला होणार नाही, हा निर्णय होणार नाही, नाही उपोषण सोडणार, नाही आंदोलन सोडणार। पर्याय आलाच तर हा बुलेट ट्रेनचा पूर्ण काम बंद करणार आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा लढा करायला लागला तरी चालेल। जो आधीचा रस्ता होता तेव्हा इतकी धूळ नव्हती आणि ही माती, सिमेंट यामुळं म्हणजे असं चालण्याला आम्हाला त्रास होतो। एवढ्या गाड्या, मोठमोठ्या गाड्या जातात, जसे डंपर असेल, JCB असतील, आणि या गाड्यांच्या आवाजामुळे त्रास पण होतो आम्हाला। आणि इतकी धूळ म्हणजे जेवढी सर्दी खोकला होत नसतं ते आता होतं जास्त। आणि या उन्हाच्यामुळे झाडं पण नाहीत आता, त्यामुळे आम्हाला चालतच जायला लागते, कारण रोज रोज असं रिक्षाने, बसने जाणे इतकी आर्थिक परिस्थिती आमची नाही की रोज रिक्षाने जाईल। कुठल्याच विद्यार्थ्याची नाही, प्रत्येक जण चालत जातं आणि म्हणूनच हे धुलीचा खूप त्रास होतो आम्हाला। आणि नाही पडवणार आत्ताच हा 1-1.5 किलोचा रस्ता आहे, किलोमीटरचा, की आम्ही 10-20 मिनिटात पोहोचू शकतो। कधी उशीर झाला तर पोहोचू शकतो, पण हा 5 किलोमीटरचा रस्ता आम्हाला 1-1.5 तास लागणारच आहे। आणि एवढे 1-1.5 तास कसं चालत जाणार ना। आणि शारीरिकदृष्ट्या आम्ही थकून पण जाऊ, आणि शारीरिकदृष्ट्या थकून गेलो तर मग अभ्यासात काय मन लागणार आहे। आमचंच नाही तर नंतर जे विद्यार्थी येतील त्यांचा पण विचार करायला पाहिजे का नाही। आमचा विरोध या प्रकल्पाला विरोध नाही आहे, आमच्या मुलांचा प्रश्न आहे। आमच्या शाळेत मुलांना जाण्यासाठी जो होणारा त्रास त्याच्या विषयी उपोषण आहे। आता हा रस्ता नाही मिळाला तर आमच्या शाळेतल्या मुलांना येणं जाणं भरपूर कठीण होईल। त्याच्यानंतर दुसरा विषय आहे का शेतीवर जाण्यासाठी आम्हाला रस्ताच ठेवला नाही। आम्ही शेती करायची का नाही करायची हा प्रश्न आमच्या गाववाल्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील। विषय असा आहे का ह्या प्रकल्पामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे। कारण पहिला जी शाळा आहे ती अंजूर हायस्कूल, ते फक्त 2 किलोमीटरमध्ये अंतर होता, तर तो पटकन क्रॉस व्हायचा, म्हणजे मुलांना 15-20 मिनिटात पोचायची। पण तोच रस्ता आता ते आम्हाला जो देतात तो 5 ते 6 किलोमीटर, म्हणजे तुम्ही विचार का 1-1.5 तास मुलांचा जाणार आहे त्याच्यात, म्हणजे पायपीट करण्यात। आता ही लहान मुलांनी, तुम्हाला माहीत असेल का, दप्तराचं ओझं घेऊन ते तेवढं चालणं त्यांना शक्य होणार नाही। आणि ती सर्व प्राथमिक म्हणजे आपलं जिल्हा परिषदेची मुलं, म्हणजे त्यांची पाल्य सर्व म्हणजे गरीबच आहेत समजा, आणि त्यांना ते रिक्षा करून किंवा बस सुविधा प्राप्त करून देणे खूपच कठीण जाणार आहे, की त्यांना ते नाही शक्य होणार, कारण तेवढी आर्थिक परिस्थिती त्यांची नाही, बरोबर। हा पहिला एक प्रॉब्लेम आहे। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आता जो कारशेड होणार आहे किंवा जो बुलेट ट्रेनचा ट्रॅक होणार आहे, याच्या त्या साईडला पण बरीचशी म्हणजे 200-250 एकर अंदाजे एक जमीन अजून शेतकऱ्यांची आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांची। तर तिथे ते जाणार कसे? कारण जर तुम्ही रस्ताच ठेवला नाही तर ते जाणार कसे? ते शेती करणाऱ्यामध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, काय करतील ते तेवढे जमिनीत, असं आहे। मग तो मेन मुद्दा आहे का त्याच्यासाठी पण आम्ही हा आंदोलन करीत आहोत। आणि अनेक वेळा पत्रव्यवहार केला, याच्या आधी पण आम्ही हा मोर्चा म्हणजे आंदोलन केला होता, पण त्यांनी काही कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आजपर्यंत। त्याच्यामुळे आमची ही वेळ आहे, ब्रिजच्या खालून तरी द्या किंवा बोगदा करून द्या,
तुम्हाला जे सोयीस्कर होईल ते त्याबद्दल द्या, पण आमची समस्या दूर करा. कारण या प्रशासनाने बुलेटिन प्रशासनाने याचा नक्की विचार करावा. जर तुम्ही नाही केला तर आम्ही शेवटपर्यंत हे याच्यापेक्षा उग्र आंदोलन छेडू आणि मग भले आमच्या त्याच्यात प्राण जाऊ, काय आम्ही काही मागे हटणार नाही. तर कृपया प्लीज आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीने सांगतो का तुम्ही यातून काहीतरी मार्ग करा. का विकास फक्त म्हणजे देशाचाच विकास नाही तर गावाचा पण विकास झाला पाहिजे. कारण गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे. कारण त्या देशातच आमचं मग गाव आहे, हे लक्षात ठेवा. तर देशाचा विकास तुम्ही हे करतात तर गावाचा विकास होणे गरजेचं आहे.